ही पत्रकार परिषद सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित सर्व पत्रकार बांधवांना करण्यासाठी आयोजित केलेली आहे। येत्या 26 मेला म्हणजे रविवारी सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन VSP अंतर युवा संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। किती घेते विवाह लावले जातात आणि कोणत्या कोणत्या ह्या विवाह सोहळ्यामध्ये एकूण 30 जोडप्यांचा विवाह लागणार आहे। त्यात 3 मुस्लिम आहेत, 12 हिंदू आहेत आणि 15 बौद्ध असे एकूण 30 जोडप्यांचा विवाह या 26 मे रोजी होणार आहे। ह्याच्या अगोदर 4 विवाह सोहळे झालेले आहेत आणि 4ही विवाह सोहळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं झालेले आणि हा 5वा विवाह सोहळा आहे। गेल्या वर्षी किती जणांनी भाग घेतला? गेल्या वर्षी 29 जणांनी घेतला होता आणि या वर्षी 30 जणांचा विवाह आहे। खर्च कसा ऍडजस्टमेंट करता तुम्ही? खर्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे की आपल्या कमाईतला 5% हिस्सा हा समाज कार्यासाठी खर्च करावा सर्वांनी, समाज बांधवांनी। तर आम्ही सर्वजण मिळून ज्याच्या त्याच्या परीनं जे काही ऍडजस्टमेंट होतंय ते सर्वजण मिळून खर्च ऍडजस्ट करून करत असतो। शासन कामगार कल्याणचा निधी 50,000 आहे, 51,000 रुपये। आम्ही कामगाराचे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांचे फॉर्म त्यांना पाठवून दिलेले आहेत आणि ते नोंदी भरून जे जोडपे आहेत त्यांच्या अकाउंटवर पैसे येतात। त्या ज्यांच्या नोंदी कामगार आयुक्ताकडे आहेत त्या जोडप्यांना ते मानधन मिळतं। समारंभाचं स्वरूप काय, साहित्य वगैरे आयोजकांना नाही काहीच नाही। त्याच्यामध्ये आपण साहित्य वगैरे देणार का? हा, ह्याच्यामध्ये आम्ही काय काय? पलंग आदी, भांडे, मणी, मंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, कपडे आणि सर्व वराठी मंडळांना जेवणाची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी आयोजित केली। वेळ संध्याकाळी 7 वाजताची आहे। विशेष राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे साहेब, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर साहेब, औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार साहेब, आपल्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सध्याचे आमदार अमित भैया देशमुख साहेब, धीरज भैया देशमुख साहेब, अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील साहेब, माजी आमदार विनायकराव पाटील साहेब, हे सर्वजण आमंत्रित आहेत। लातूरच्या कलेक्टर साहेबांना पण आम्ही आता आज निवेदन देणार आहोत, SP साहेबांना पण आमंत्रित करणार आहोत। जे म्हणजे सोशल वर्कचे अटॅच असतात त्या सर्वांना आम्ही या आपल्या माध्यमातून निमंत्रित करू इच्छितो। किती जाती धर्माची जोडपी आहे? 3 मुस्लिम आहेत, 12 हिंदू आहेत आणि 15 बौद्ध आहेत। सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याची गरज का आहे तर त्याचं मूळ कारण आहे आजची पिढी म्हणजे कितीही गेले तरी चालतील पण लग्न दारात आणि वाजवून करू ही जी मानसिकता आहे ती कुठेतरी मोडीत निघेल आणि लग्न झाल्यानंतर त्याचे जे वैवाहिक आयुष्य आहे तो कौटुंबिक आनंद घेण्याचं तर कुठंच गेलं त्याचं पूर्ण आयुष्य ऋण पाणी फेडण्यामध्ये जातं। कारण आम्ही स्लम भागातून आहोत, आम्हाला माहिती आहे की मायबापाची काय परिस्थिती असते। काही बिगारी कामगार आहेत, हमाल कामगार आहेत, मजूर आहेत, हे इकडून तिकडून उसने पासने करून काही व्याजाने पैसे काढून लग्न करतात आणि अर्ध आयुष्य ते व्याजाचे पैसे फेडण्यात घालतात। मग ह्याला कुठंतरी बगल मिळावी म्हणून आम्ही हा सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा घेत असतो। हो होतंय। आता एक माझं म्हणजे आमचे संपर्क प्रमुख आहेत आनंद जाधव, आयोजकातच प्रमुख आहेत, त्यांच्या सख्या भावाच्या मुलीचं लग्न आहे त्यावेळेस। आम्ही स्वतःच का करत असतो। आता गेले 2-3 जे विवाह सोहळे झाले, पहिला, दुसरा, तिसरा, तिन्हीमध्ये पण माझ्या बहिणीच्या भावाच्या मुलाचे होते। त्याच्यामध्ये असं नाही की लोकांनी करावं आणि आम्ही काहीतरी वेगळं वाजत गाजत करावं असा आमचा हेतू नाही। आम्ही तशापैकी नाही। जिल्हाध्यक्षाच्या मामाच्या मुलाचं सुद्धा लग्न आहे ह्याच्यामध्ये नोंदणी फीस वगैरे काय? काहीच नाही, निशुल्क आहे सगळं, टोटल निशुल्क। नोंदणी करावी लागेल ना?
हा नोंदणी येऊन करायचे, डॉक्युमेंट जमा करायचे आणि फॉर्म भरून घेऊन जायचे. डॉक्युमेंट काय? डॉक्युमेंट त्यांचा वयाचा दाखला, ID प्रूफ आणि रहिवासी. आई वडिलांचं त्याच्यात संमती असणार, आई वडिलांचे आधार कार्ड असणार. नाही तसे सर्रास तर नाहीच. नाही. आता आम्ही तसं आवाहन पण केलं होतं की ज्या मुलीचं समजा नवरा एक्सपायर झालाय तर तशा मुली असतील तर 100% त्यांनी नाव नोंदवावं. कारण काय असते, पुनर्विवाह ही काळाची गरज आहे. जोडपे वाढवण्यासाठी काही प्रयत्न केले नाही सर? आता आम्ही क्लोज केलो सर, म्हणजे जोडपे एकदम क्लोज केलो की आमची म्हणजे जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी पूर्ण झाली आणि आता आम्ही थांबवलो नोंदणी. आता विविध धर्मीयाचे सामूहिक विवाह आहे त्याच्यामध्ये, तर याच्यामध्ये बौद्ध पद्धतीने होणार का हिंदू ह्याच्यापर्यंत कसं होणार? कसं आहे, माणूस जन्माला आला ना, ज्या जाती जन्माला आला, ज्या धर्मात जन्म आला त्याला ज्या जातीचा धर्माचा स्वाभिमान असतो. आणि आम्ही ते स्वाभिमान तुम्हाला कुणालाच घाण ठेवा म्हणत नाही. ज्या मुस्लिम असेल तर त्याला काजी असतोय, हिंदू असेल तर देवबाप्पा असतोय, बौद्ध असेल तर भंतेजी बोधाचार्य असते. ज्या त्या धर्मानुसार लग्न लावतो. आम्ही आमचं बंधन कुठलंच नाही. ख्रिश्चनचे होते तर आम्ही त्या ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंना बोलवून त्यांचे विवाह लावले. आम्ही देतो, आमचं सर्टिफिकेट देतो. आणि ह्या विवाह सोहळ्यामध्ये एक मोठं आकर्षण काय तर एक अंध आहे जोडपं आणि 2 विकलांग आहेत. म्हणजे ते सुद्धा आम्ही असं म्हणत नाही की धष्टपुष्टचे आणि लग्न लावायला आमची अडचण करू नका, असं नाही. जे जसे गरजू आहेत त्या पद्धतीने आम्ही त्यांची सोय करून ठेवलेली आहे व्यवसायात. आता हे 30 जोडप्यांचा तुम्ही विवाह लावताय, त्याच्यामध्ये लातूर जिल्ह्यातले किती आहेत आणि बाहेरचे किती आहेत? मॅक्झिमम मिनिमम लातूर जिल्ह्यातले, 1-2 बीड जिल्ह्यातले नाही. आता 30 प्लस. आपण स्लम भागात राहतो आणि आम्ही सर्वांनाच मेसेज देत असतो किंवा मिरवणुका काढण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेबांचा म्हणजे संदेश कुण्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेबांनी म्हणलेलं की मला डोक्यात घ्या, डोक्यावर नका घेऊ. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही विवाह सोहळे लावतो. कारण मिरवणूक काढलो, 4-5 घंटे मिरवणूक निघेल, 4-5 घंट्यामध्ये लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा कुणाचं तरी भलं करण्यासाठी लाखो रुपये खर्च केलेले बरे. हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर. आणि प्रत्येक महापुरुषाचं करतो जयंती वेगळ्या पद्धतीने. सगळे संज्ञान आहेत. मग ते म्हणून त्यांना पुरावे काय तर TC, सर्वात मूळ पुरावा TC आहे. आधार कार्ड, जन्माचा दाखला. TC असेल, TC नसेल तर जन्माचा दाखला हिसाब. शासन स्तरावरती जे काही अशा भूमिका घ्यायला पाहिजे तुम्ही घेतात, सोशल वर्क म्हणून आपण चांगल्या पद्धतीची भूमिका आहे, मान्य आहे. पण जे सामूहिक विवाह असतील ना, म्हणजे की एक दारिद्र्य गरिबी हा तुमच्यासारखेला आहे विचार. शासनामध्ये बजेट आहे, राज्य शासन ज्या ज्या ठिकाणी असतं, शासन स्तरावर अशा पद्धतीनं झालं पाहिजे. यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून काय पुढाकार आपण घेतला. काय काय लोक तुम्ही बघितलं असाल, एखाद्या रुग्णाला एखादं केळं जरी वाटप केलं की लगेच बातमी देत असते, बरोबर. काही गोष्टी होत असतात, काय स्वतःचं नाव वगैरे व्हावं. तर शासन स्तरावर शासनाला वेटीस धरून शासनाने अशा काही भूमिका घेतल्या पाहिजे जेणेकरून जे काही तुम्ही बराचसा फायदा होतेच असा यामध्ये आपल्या मार्फत, पण पूर्ण फायदा होण्याचा दृष्टिकोन शासन लेवलवर अशा काही गोष्टी झाल्या पाहिजे. यासाठी आपण काय भूमिका घेणार आहात? नक्की घेणार. पाठीमाग धर्मदायचे एक आयुक्त होते शिवकुमार डिगे साहेब, त्यांनी ज्यावेळेस विवाह सोहळा घेतला आम्ही त्यांचा जाऊन सत्कार केला की साहेब तुम्ही खरोखरचा एकदम स्तुत्य उपक्रम घेतला. कारण धर्मदाय आयुक्तांनी म्हणले की कितीही संस्था कितीही बजेट देते, धर्मदाय आयुक्तांनी म्हणल्यानंतर तुम्ही जर हा पुढाकार कंटिन्यू घेतला तर त्याचा खरोखर लातूर जिल्ह्याला संबंध महाराष्ट्राला याचा फायदा होईल. त्यांचा आम्ही सत्कार केलो पण ते कंटिन्यू झालं नाही. त्यांनी एकट्यानेच केले, नंतर कुणी केलं नाही.